नमस्कार, मी प्रवीण अहिरे. महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणींचं लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. लाडकी बहीण योजनेमध्ये आपण पाहणार आहोत बघा, आनंदाची बातमी लाडक्या बहिणींसाठी आलेली आहे. जर आपण पाहिलं तर बघा, महिना 4,000 मिळणार. पाहू शकता बघा, महिन्याला 4,000 रुपये तुम्हाला मिळणार आहेत. आता कधी मिळतील, केव्हा मिळतील, कोणाला मिळतील, त्याची माहिती आपण या ठिकाणी पाहणार आहोत. सर्व महिलांसाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. संपूर्ण माहिती अतिशय महत्त्वाची, सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचं आहे. तर बघा, महिना 4,000 मिळणार. ठीक आहे. पुढची महत्त्वाची माहिती आपण पाहणार आहोत. पैसे येण्याची प्रक्रिया सुरू. तर बघा, महिलांसाठी जे पैसे आहेत ते पैसे येण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. आता कोणत्या महिलांना पैसे येण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे, कधी पैसे मिळतील, त्याची देखील माहिती आपण या ठिकाणी पाहणार आहोत. कशा पद्धतीची माहिती समोर आलेली आहे ती देखील आपण पाहणार आहोत. तुमचा अर्ज मंजूर झालेला असेल तरी तुम्हाला पैसे मिळाले नसतील तर ते पैसे तुम्हाला कधी मिळतील त्याची देखील माहिती आपण या ठिकाणी पाहणार आहोत. संपूर्ण माहिती जी शासनाने दिली आहे आणि महिलांसाठी मोठी आनंदाची बातमी असणार आहे. तर सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत राहा, संपूर्ण माहिती तुम्हाला कळणार आहे. त्यासोबतच आपण पुढे पाहणार आहोत बघा, आता नवीन अट घातली. तर बघा, आता नवीन अट देखील या ठिकाणी योजनेमध्ये टाकण्यात आली. कोणती अट आहे, काय महत्त्वाची माहिती ती देखील आपण पाहणार आहोत. सर्वांनी लगेच व्हिडिओला लाईक करून टाका. चॅनलला सर्व महिलांनी लगेच सबस्क्राईब करून घ्या. लाडकी बहीण योजनेच्या बारीक अपडेट्स पण तुम्हाला सर्वात अगोदर आपल्या चॅनलच्या माध्यमातून पाहायला मिळत असतात. सर्वांनी लगेच चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचे आणि या व्हिडिओला लगेचच लाईक करून टाकायचे. तर बघा, आनंदाची बातमी महिलांसाठी आलेली आहे. महिलांना 4,000 मिळणार. पैसे येण्याची प्रक्रिया सुरू. आता नवीन अट घातलेली आहे. तर बघा, संपूर्ण माहिती जी आहे ती लगेचच आपण या ठिकाणी पाहणार आहोत. थोडाही वेळ वाया न घालवता लगेच व्हिडिओला सुरुवात करूया. संपूर्ण माहिती या ठिकाणी पाहूया. तर बघा, लगेचच माहिती पाहूया. तर बघा, संपूर्ण माहिती पाहण्यासाठी आपण या ठिकाणी आलेलो आहोत. संपूर्ण माहिती पुराव्याच्या सहित आपण पाहत असतो. पुरावा तुमच्यासमोर आलेला आहे. पाहू शकता, लाडक्या बहिणींना प्रत्येक महिन्याला मिळणार 4,000 रुपये. बघा, प्रश्नचिन्ह आहे. तर बघा, लाडक्या बहिणींना प्रत्येक महिन्याला 4,000 मिळणार. CM शिंदेंनी ठेवली एक अट. तर बघा, माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी ठेवली एक अट. काय माहिती आहे, संपूर्ण माहिती आपण या ठिकाणी पाहणार आहोत. 4,000 संदर्भाची माहिती मी तुम्हाला दिली आहे. आनंदाची बातमी महिलांना या ठिकाणी मिळू शकते किंवा नाही ते देखील आपण पाहणार आहोत. आणि एक अट कुठली आहे ती देखील आपण या ठिकाणी माहिती पाहूया. लगेच व्हिडिओ पाहूया. बघा, लगेच सुरुवात करूया. तर बघा, अशा पद्धतीची माहिती पाहायला मिळते. राज्य सरकारची मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना, माझी लाडकी बहीण योजना प्रकाश झोतात आली आहे. अशातच मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी योजनेबाबत मोठं विधान केलेलं आहे. बघा, काय विधान केलेलं आहे, ही योजना मतं मिळवण्यासाठी सुरू केलेली नाही. बघा, त्यांनी काय म्हटलं, ही योजना जी आहे ती मतं मिळवण्यासाठी सुरू केलेली नाही. त्यानंतर पुढे बघा, महिलांना त्यांच्या हक्काच्या गोष्टी मिळाल्या पाहिजेत यासाठी लाडकी बहीण योजना सुरू केली आहे. बघा, योजनेचं उद्दिष्टच ते आहे, महिलांना त्यांच्या ज्या काही गरजा आहेत स्वतःसाठी काहीतरी घेता यावं या उद्दिष्टांसाठी ही योजना सुरू केली आणि त्या दृष्टीने पहिला हप्ता 3,000 रुपयांचा महिलांना मिळालेला होता. तुम्हाला देखील 3,000 रुपये मिळाले होते का? तुम्ही कमेंट बॉक्समध्ये हो लिहून पाठवा. आणि पैसे मिळाले नसतील तर नाही लिहून पाठवा. बिनधास्तपणे नाही लिहून पाठवा, कारण पुढच्या हप्त्याची देखील प्रक्रिया सुरू झाली आहे. त्याची देखील माहिती आपण पाहणार आहोत. संपूर्ण व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत बघा. संपूर्ण माहिती तुम्हाला एक एक माहिती या ठिकाणी कळणार आहे आणि पुराव्याच्या सहित संपूर्ण माहिती देत असतो. पुरावा तुमच्यासमोर ओपन आहे. 4,000 मिळणार असल्याची बातमी तुम्हाला दाखवलेली आहे. पुढे सुद्धा आपण पाहणार आहोत प्रक्रिया कशा पद्धतीने सुरू झाली आहे. संपूर्ण माहिती आपण ऑफिशियली देत असतो. संपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. पुढे बघा, राज्य सरकारच्या या महत्त्वपूर्ण माझी लाडकी बहीण योजनेमुळे विरोधी पक्ष घाबरला आहे. महिलांनी महायुती सरकारला आणखी मजबूत केलं पाहिजे, ज्यामुळे योजनेचा मासिक भत्ता 4,000 रुपयांपर्यंत वाढू शकतो. बघा, काय म्हटलेलं आहे, योजनेला आहे जर आपण पाहिलं तर बघा, महिलांनी महायुती सरकारला आणखी मजबूत केलं पाहिजे, ज्यामुळे योजनेचा मासिक भत्ता 4,000 रुपयांपर्यंत वाढू शकतो. बघा, जर आपण पाहिलं तर 4,000 रुपयांपर्यंतचे तुम्हाला जो काही लाभ आहे तो मिळू शकतो योजनेचा, असं देखील माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांनी म्हटलेलं. बघा, असं एकनाथजी शिंदेसाहेब यांनी यवतमाळमध्ये या योजनेच्या कार्यक्रमाच्या दरम्यान म्हणाले. तर बघा, जर आपण पाहिलं तर यावेळी माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब म्हणाले, ज्यामुळे योजनेचा जो काही मासिक भत्ता आहे तो 4,000 रुपयांपर्यंत वाढू शकतो, असं शिंदे यवतमाळमध्ये या योजनेच्या कार्यक्रमादरम्यान म्हणाले. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि अजितदादा पवार देखील उपस्थित होते. तर बघा, यावेळी जर आपण पाहिलं तर उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि अजितदादा पवार हे देखील यावेळी उपस्थित होते. तर बघा, 4,000 रुपयांपर्यंत तुमचा जो काही योजनेचा हप्ता आहे तो वाढू शकतो. आणि अगोदर देखील मी तुम्हाला सांगितलं होतं, योजनेच्या रकमेमध्ये वाढ होणार आहे. त्याची ग्वाही देखील माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांनी दिलेली आहे. आता ही योजना योजनेची जी काही रक्कम आहे ती कधी वाढेल ते देखील आपण पाहणार आहोत. आता बघा, योजनेच्या रकमेवरून मी ज्यावेळेस योजनेची रक्कम वाढेल ही माहिती देत असतो त्यावेळेस भरपूर महिलांच्या कमेंट्स येतात, अगोदर पहिला हप्ता तर मिळू द्या. बघा, पैसे जे आहेत तुम्हाला हप्त्याने टप्प्याटप्प्याने मिळत आहेत. सप्टेंबरचा जो टप्पा आहे तो वेगळा आहे. ऑगस्टचा टप्पा तुम्हाला मिळालेला आहे. सप्टेंबरच्या टप्प्याची प्रोसेस सुरू झाली आहे. त्याची माहिती आपण पाहूया. बघा, प्रक्रिया सुरू झाली आहे त्या संदर्भात.
तर बघा संपूर्ण माहिती पाहण्यासाठी आपण या ठिकाणी आलेलो. दुसरा पुरावा तुमच्यासमोर ओपन झालेला आहे. त्या महिलांच्या खात्यात 4,500 कधी जमा होणार, सरकारने दिली मोठी अपडेट. बघा त्या महिला कोणत्या, ज्या महिलांचे अर्ज मंजूर झाले आहेत त्या महिला पैशांची वाट बघत आहेत परंतु पैसे अजून आलेले नाहीत. भरपूर महिला कमेंट बॉक्समध्ये विचारत असतात, सर माझा अर्ज मंजूर आहेत परंतु पैसे नाही. तुमचा अर्ज मंजूर आहे का, कमेंट बॉक्समध्ये मंजूर लिहून पाठवा. पेंडिंग असेल तर पेंडिंग लिहून पाठवा. पैसे मिळाले नसतील तर नाही लिहून पाठवा आणि मिळाले असतील तर होय देखील लिहून पाठवू शकता किंवा 3,000 रुपये लिहून पाठवा. तर बघा ह्या ठिकाणी पाहू शकता त्या महिलांच्या खात्यात पैसे कधी जमा होतील याची माहिती या ठिकाणी दिलेली आहे. सरकारने मोठी अपडेट दिलेली आहे. संपूर्ण माहिती आपण पाहणार आहोत. ऑफिशियली पुरावा तुमच्यासमोर ओपन झाला आहे. संपूर्ण माहिती काय बघा. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत 31 जुलै आधी अर्ज केलेल्या महिलांच्या खात्यात जुलै आणि ऑगस्ट अशा 2 महिन्यांचे 3,000 रुपये जमा झाले होते. ठीक आहे, तुम्हाला देखील ते जमा झालेले असतील. ठीक आहे, सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये 3,000 रुपये जमा झाले का हो लिहून पाठवा. आता बघा पुढची महत्त्वाची माहिती. या महिलांना आता सप्टेंबरमध्ये येणाऱ्या 3ऱ्या हप्त्याची उत्सुकता लागली. बघा ज्या महिलांना 3,000 मिळाले होते त्या महिलांना पुढचा हप्ता कधी मिळेल त्याची उत्सुकता लागलेली आहे. तर बघा सप्टेंबरमध्ये तुम्हाला जो काही 3रा हप्ता आहे तो मिळणार आहे. कधी मिळणार आहे त्याची तारीख देखील सांगून टाकतो. 17 सप्टेंबरला तुम्हाला पैसे या ठिकाणी मिळतील. ठीक आहे, तारीख देखील सांगितलेली आहे. बहुतेक त्या ठिकाणी महिला विचारत असतात, तारीख सांगितलीच नाही. 17 सप्टेंबरला 3रा हप्ता तुमचा येणार आहे. 3रा हप्ता. ठीक आहे, जुलैचा पहिला, ऑगस्टचा दुसरा एकत्रित आले होते. 3रा हप्ता सप्टेंबरचा असणार आहे, तो तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे. ठीक आहे, ज्या महिलांना अजूनपर्यंत एकही रुपया मिळाला नाही त्या महिलांना एकाच वेळी 3 हप्ते मिळतील. जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, 17 सप्टेंबरला. ठीक आहे, संपूर्ण माहिती क्लिअर झाली. आता पुढे बघा. त्यात ज्या महिलांनी 31 जुलैनंतर अर्ज केला आहे त्यांना या योजनेचा लाभ कधी मिळणार आहे असा प्रश्न महिलांच्या त्या ठिकाणी मनामध्ये असेल. त्या महिलांच्या खात्यात पैसे कधी जमा होणार आहेत हे जाणून घेऊयात. तर बघा तुम्हाला पैसे कधी मिळतील ते आपण जाणून घेऊयात. संपूर्ण माहिती बघा अशा पद्धतीचे. ज्या महिलांनी 31 जुलैनंतर अर्ज केलेले आहेत त्या महिलांच्या खात्यात जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर असे एकत्रित मिळून 3ही हप्त्यांचे 4,500 रुपये जमा होणार आहेत. ठीक आहे, 4,500 रुपये तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबरचे. कोणाला, ज्या महिलांना एकही रुपया मिळालेला नाही त्या महिलांना 4,500 रुपये मिळणार आहेत एकत्रितरित्या सप्टेंबरमध्ये. ठीक आहे, मात्र हे पैसे कधी जमा होणार आहेत याची उत्सुकता महिलांमध्ये आहे. बघा मी तुम्हाला वारंवार सांगतोय, तुमच्यामध्ये उत्सुकता असेल, महिलांमध्ये उत्सुकता असेल की पैसे कधी मिळतील. मी तुम्हाला सांगितलेले आहे पैसे सप्टेंबरमध्ये मिळतील. 17 तारखेपर्यंत पैसे तुम्हाला मिळू शकतील. तारीख देखील सांगितलेली आहे, महिना देखील सांगितलेला आहे. ठीक आहे, त्यामुळे उत्सुकता जी तुमची आहे ती 17 सप्टेंबरलाच त्या ठिकाणी संपेल अशी अपेक्षा आहे. 17 सप्टेंबरपर्यंत तुम्हाला पैसे मिळतील. आता प्रक्रिया जी आहे पैसे पाठवण्याची प्रक्रिया ती देखील सुरू झाली आहे. त्याची देखील माहिती आपण पुढे पाहणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत फक्त पाहत राहा. त्यानंतर बघा त्यात आता सरकारकडून या संदर्भात मोठी अपडेट समोर आली आहे. 31 जुलैनंतर अर्ज केलेल्या महिलांच्या अर्जांची जिल्हास्तरावर पडताळणी सुरू आहे. जिल्हास्तरावर मान्यताप्राप्त अर्जाचा डेटा महिला व बालविकास विभागाकडे येताच ती यादी बँकेकडे पाठवली जाणार आहेत. बघा जर आपण पाहिलं, मी तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे जी काही दुसरी यादी ती मंजूर झाली आहे. काही ठिकाणच्या याद्या मंजूर झाल्या आहेत त्या विभागाकडे पाठवल्या गेल्या आहेत. तर बघा तो जो काही डेटा आहे तो महिला व बालविकास विभागाकडे येताच ती जी काही यादी आहे ती बँकेकडे पाठवली जाणार आहे. लगेच ती यादी बँकेकडे पाठवली जाणार आहे तुम्हाला पैसे ट्रान्सफर करण्यासाठी. ठीक आहे, ही सगळी प्रक्रिया युद्ध पातळीवर सुरू असल्याची माहिती आता महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी एक्सवर दिली आहे. तर बघा अगोदरचं ट्विटर, आताचं एक्स या माध्यमावर, समाज माध्यमावर माननीय मंत्री महोदय आदितीजी तटकरे यांनी ह्या ठिकाणी माहिती दिली आहे. ही सगळी प्रक्रिया युद्ध पातळीवर सुरू आहे. तर बघा पैसे पाठवण्याची जी काही प्रक्रिया आहे ती युद्ध पातळीवर सुरू झालेली आहे. लवकरच तुमच्या अकाउंटला पैसे जे आहेत ते जमा केले जाणार आहेत. पुढे पाहू शकता ऑफिशियली त्यांनी माहिती दिली आहे. बघा ऑफिशियली त्यांचा ट्विटरचा अकाउंट आहे, एक्सचा अकाउंट आहे ऑफिशियली. माननीय मंत्री महोदय आदिती सुनील तटकरेजी. बघा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील सर्व पात्र महिलांना लाभ मिळणार. बघा सर्व पात्र महिलांना लाभ मिळणार आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील 31 जुलैपर्यंतच्या सर्व पात्र महिलांना, भगिनींना योजनेचा लाभ देण्यात आला. 31 जुलैनंतर अर्ज केलेल्या महिलांच्या अर्जांची जिल्हास्तरावर पडताळणी प्रक्रिया सुरू आहे. काहींचे अर्ज जे आहेत, काही महिलांचे अर्ज त्या ठिकाणी जे तपासणी ते सुरू आहे, अप्रूव्ह आहे, मंजूर आहेत, पेंडिंग आहेत ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता. इन रिव्ह्यू आहेत, रिजेक्टेड आहेत ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता. पुढे बघा पुढची माहिती देखील आपण ऑफिशियली पाहणार आहोत. बघा या ठिकाणी जर आपण पाहिलं तर संपूर्ण माहिती ऑफिशियली पाहायला मिळते. बघा 31 जुलैनंतर अर्ज केलेल्या महिलांच्या अर्जांची जिल्हास्तरावर पडताळणी प्रक्रिया सुरू आहे. जिल्हास्तरीय मान्यताप्राप्त अर्जांचा डेटा महिला व बालविकास विभागाकडे येताच ती यादी बँकेकडे पाठवली जाते. बघा ती जी काही यादी आहे लगेच बँकेकडे पाठवली जाते. ज्या ज्या याद्या मंजूर झाल्या त्या बँकेकडे पाठवल्या जात आहेत. ठीक आहे, ही सर्व प्रक्रिया युद्ध पातळीवर सुरू असून लवकरच 31 जुलैनंतरच्या पात्र महिला भगिनींना योजनेचा लाभ मिळणार आहे. बघा लवकरच योजनेचा लाभ तुम्हाला मिळणार आहे. ऑफिशियली तुम्ही स्वतः जाऊन ह्या ठिकाणी संपूर्ण माहिती पाहू शकता. कुठलीही खोटी माहिती नसते, ऑफिशियली संपूर्ण माहिती असते. पुढे पाहू शकता. यामुळे
आता महिलांच्या अर्जांची पडताळणी युद्धपातळीवर सुरू झाली आहे। या काळात महिलांना अर्ज मंजूर झाल्याचे मेसेज येणार आहेत। बघा तुम्हाला मेसेज आलेला आहे का अर्ज मंजूर झाल्याचा किंवा रिजेक्ट झाल्याचा कमेंट बॉक्समध्ये तुम्ही सांगू शकता। SMS आलेला आहे किंवा SMS नाही आला म्हणून। या मेसेजनंतर सप्टेंबर महिन्यात महिलांच्या खात्यात पैसे जमा होणार आहेत। त्यामुळे महिलांनी आपला अर्ज मंजूर होतोय का याकडे लक्ष द्यावे। बघा अर्ज मंजूर झाला आहे का त्याकडे सुद्धा लक्ष द्या। अर्ज मंजूर नसेल तर तुम्हाला पैसे मिळणार नाहीत। अर्ज तुमचा जर त्या ठिकाणी रिजेक्ट असेल, रिसबमिटचा तुम्हाला ऑप्शन आला असेल तर लवकरात लवकर रिसबमिट करून टाका, तरच तुम्हाला पैसे मिळतील। सप्टेंबरचा महिना अजून बाकी आहे। यादी जी आहे त्या ठिकाणी येत आहेत, लवकरच बँकेकडे पाठवल्या जातील। तर त्या याद्या बँकेकडे पाठवण्याच्या अगोदर तुमचा जर अर्ज मंजूर असेल तर तुम्हाला देखील पैसे मिळू शकतील। बघा संपूर्ण माहिती ऑफिशियली आपण देत असतो। महिला सबलीकरणाच्या क्रांतीचा विक्रमी टप्पा। बघा महाराष्ट्रातील 2,09,87,708 महिला भगिनींनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज केला। बघा 2,09,87,708 महिला भगिनींनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज केलेले आहेत। अर्जांची छाननी युद्ध पातळीवर सुरू असून प्रत्येक पात्र महिलेस लाभ मिळावा यासाठी महिला व बालविकास विभाग कटिबद्ध आहे। बघा प्रत्येक पात्र महिलेस या ठिकाणी लाभ मिळणार आहे, त्यामुळे काळजी करायचं नाही आहे। ठीक आहे, तर अशा पद्धतीने संपूर्ण माहिती आपण ऑफिशियली पाहिलेली आहे। दरम्यान जर आपण या ठिकाणी पाहिलं तर बघा दरम्यान काय म्हटलेलं आहे, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अर्जांची पडताळणी प्रक्रिया सातत्याने सुरू आहे। 31 जुलैपर्यंत ज्या महिलांनी अर्ज केला होता त्या पात्र महिलांना लाभ देण्यात आला आहे। 31 जुलैनंतरच्या अर्जांची पडताळणी प्रक्रिया सुरू आहे। आतापर्यंत राज्यभरातून या योजनेसाठी 2,06,14,000 म्हणजेच ऑफिशियली आपण माहिती पाहिलेली किती अर्ज आलेले आहेत। तर बघा 2,09,87,708 अर्ज जे आहेत ते आलेले आहेत आणि त्यामध्ये तुमचा देखील अर्ज आहे किंवा नाही, तुम्ही अर्ज केलेला आहे किंवा नाही ते कमेंट बॉक्समध्ये हो किंवा नाही लिहून पाठवा। संपूर्ण माहिती आपण ऑफिशियली पाहिलेली आहे। संपूर्ण व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल अशी अपेक्षा करतो। व्हिडिओ आवडला तर लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा, चॅनलला सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या। लाडकी बहीण योजनेच्या बारीक अपडेट्स पण सर्वात अगोदर आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला मिळत असतात। तर बघा लाडकी बहीण योजनेचे नवीन अपडेट घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये पुन्हा भेटूया। तोपर्यंत धन्यवाद।